आपल्या सोबत आहेत मंत्री उदय सामंत, त्यांच्याशी थेट बातचीत करूया। सर, तुम्ही इथे स्मारकावर आले आहात कसं? कायम आम्ही स्मारकावर येत असतो। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की हा जो परिसर आहे हा हिंदुत्वाच्या विचाराची ऊर्जा देणारा हा परिसर आहे आणि तेच धोरण घेऊन माननीय वंदनीय बाळासाहेबांनी या संपूर्ण देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून काम केलेलं होतं। त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेत असताना आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि शिंदेसाहेब देखील या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्याच बरोबर आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। मात्र राष्ट्रवादीचे आमदार किंवा नेते कोणी दिसत नाही। प्रत्येक पक्षाचं धोरण काय असावं आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यानं काय करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, परंतु आम्ही ज्या विचारानं प्रेरित आहोत त्या विचाराची प्रेरणा आणि ऊर्जा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। जे आलेले नाहीत ते का आले नाहीत हे त्यांना विचारलं पाहिजे। नक्कीच ऊर्जा 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 इथनं मिळत असते। तर मंत्रीपद जे आहे ते झालेलं आहे, मात्र खाते वाटप अजूनपर्यंत झालेलं नाही आहे। कशा पद्धतीने बघता? मला असं वाटतं की त्याची चर्चा ह्या परिसरामध्ये करणं योग्य नाही, परंतु हा ऊर्जेचा जो विषय आहे तो ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो, ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो ते शिस्तबद्ध असावं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं कसं करावं याची ऊर्जा ह्या मला या परिसरातून मिळते। खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।